या सगळ्या राजकारणाचं वारं लागेल तुम्हाला दिसतंय? एवढं लवकर माझ्या अंगाला कोणतं वारं लागेल असं नाही. जिल्हा परिषदची निवडणूक लढायची यावरती आम्ही ठाम आहे. तुम्हाला निवडणूक लढायची हे मात्र खरं आहे, परंतु पक्ष कुठल्या पक्षात काम करतो? सामान्य जनतेचा आवाज हाच माझा पक्ष आहे आणि सामान्य जनता सांगेल तोच माझा झेंडा आहे. 14 गावचा पाणी प्रश्न आमदार खासदारांपर्यंत हे प्रश्नाची तीव्रता स्थानिक लेवलचं नेतृत्व पोहोचवत नाही. ज्या लोक इथले नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांनी अजूनपर्यंत ठोस भूमिका घेऊन हे प्रश्न सोडवलेले आहेत. 14 गावचा पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. त्याच्यानंतर महिलांचे आरोग्य, शेती विषय, बिबट्याचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. हे अनेक प्रश्न आहे. अजून एक तरुण पुणे शहरातून आपल्या गावाला येतो आणि गावातून सामाजिक कार्याला सुरुवात करतो. तब्बल 20 वर्ष गावाकडे न फिरकलेला तरुण गावातील प्रश्नांची जाण समजून घेतो, गावातले प्रश्न समजून घेतो आणि गावात काय काम करावं याच्यावर अभ्यास करून पहिल्यांदा सामान्य जनतेतील, सामान्य लोकांच्यातील विवाह, घर आणि विहीर हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आणि त्या प्रश्नातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे विवाह सोहळा. विवाह म्हणलं तर कुटुंबातील मोठा खर्च होतो आणि तो टाळण्यासाठी किंवा त्याचा खर्च, त्याची जबाबदारी उचलण्यासाठी एक हिवरे कुंभार गावातील एक तरुण विवाह सोहळ्याची सुरुवात करतो. आता 6 वर्ष पूर्ण होत आले. विवाह सोहळ्याचं काम सुरू आहे. दरवर्षी विवाह सोहळा होत असतो. ते विकास नाना गायकवाड, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांची मुलाखत या निमित्ताने घेणार आहोत. नमस्कार, मी विशाल वरपे, द बातमीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विकास नाना गायकवाड आहेत. नाना नमस्कार. नमस्कार. नाना, खरं तर ह्या हिवरे कुंभार गावात तुम्ही काम करताय. 20 वर्षांपूर्वी या गावातून तुम्ही बाहेर गेला, पुन्हा या गावात आलात, या गावातील लोकांशी समोर झाला, चर्चा केली आणि विवाह सोहळ्याला काम सुरू केलं. विवाह सोहळा करताय 6 वर्ष झाले तुम्ही हे काम करताय. खरं तर ही संकल्पना मनात कशी काय आली? ज्यावेळेस मी लहानपणी हिवरे येथून पुण्यात गेलो, लहानाचा मोठा पुण्यामध्ये झालो. ज्यावेळेस 20 वर्षानंतर मी हिवरे गावामध्ये आल्यानंतर मला सामान्य कुटुंबामध्ये भेडसावणारे प्रश्न समोर आले. त्यामध्ये शेती असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न होते. त्यामध्ये कुटुंबातल्या मुलामुलांची वयात आल्यानंतर लग्नाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न समोर आले. त्यामध्ये माझ्या मनात आलेली संकल्पना होती ती म्हणजे की आपण सामुदायिक विवाह सोहळा चळवळ उभी करू शकतो. त्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ही चळवळ उभी. नक्कीच, अगदी चांगली गोष्ट आहे. या विवाह सोहळ्याबरोबर तुम्ही अनेक सामाजिक कामं करत आलात, ज्यामध्ये तुम्ही कोरोना काळात काम केलं, पाणी टंचाईत तुम्ही टँकर वाटप केलं, म्हणजे टँकर दिले अनेक शेतकऱ्यांना किंवा पाणी पिण्यासाठी टँकरचं मदत केली. त्याच्याबरोबर असे अनेक वेगवेगळी कामं करू शकलात तुम्ही. सामाजिक एक युवक, सामाजिक कार्यातला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही प्रचलित आहात. आता जवळपास या भागातच नव्हे तर तालुक्यात तुमची आता ओळख निर्माण झालेली आहे. तर हे जे कामं करत असताना तुम्ही आणखी कुठली कामं केली? ही कामं करत असताना अनेक प्रश्न समोर होते. त्यामध्ये आम्ही सामुदायिक विवाह सोहळा भरवत होतो, आयोजित करत होतो आणि सामुदायिक विवाह आयोजित करत असताना कोरोना काळामध्ये लॉकडाऊन पडलं. त्यामध्ये प्रत्यक्षात मला जाणवलं की अशी लोक आहे की दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये चूल पेटते. ते जाणवल्यानंतर अशी कुटुंब आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळामध्ये अशी कुटुंब शोधत असताना या भागातले शिक्षक मंडळी असतील सगळे, त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. त्यामध्ये विशाल सर, आम्ही 521 कुटुंबाला महिनाभर पूर्वे एवढं राशन किट त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये आम्ही वाटलं. कोरोना काळामधले किट वाटल्यानंतर रक्ताचा तुटवडा जाणू लागला. बरोबर. प्रत्यक्षात फोन मोठ्या प्रमाणात येऊ लागले प्लाझ्मा वगैरे पेशंटसाठी. तर त्या ठिकाणी आपण मदत करू शकतो, तर आपण अशा रक्तपेढींना फोन करत होतो. त्यांनी सांगितलं की आपण त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करा आणि आम्ही रक्तदान शिबिर त्यावेळेस आयोजित केलं.
त्यावेळेस आम्ही 325 रक्तदात्यांनी रक्तदान म्हणजे गटामध्ये अशा पूर्ण आरोग्य आणि अनेक इतर गोष्टी ठिकाणी केल्या. सामाजिक कार्य अनेक केले. गोष्ट केली. त्याच्यामध्ये मधी आपल्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता, तर आम्ही टँकरनी पाणी वाटप बरोबर. केलं. अनेक असे प्रश्न आहे की करोनामध्ये उद्भवले आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खरं तर तुमची आता एक ह्या हिवरे कुंभारगाव हे जे आहे ते बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक तुम्ही करू शकला. तुम्ही सगळी मंडळी एकत्र बसलात आणि ती गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. हा जो अनुभव होता तुमचा समाजकारणातून राजकारणाचा, ही जी परिस्थिती होती ती कशी हाताळली किंवा कसं काय होतं ते? मी गावामध्ये आल्यानंतर मी प्रामाणिकपणे भूमिका ठरवली होती की गावच्या राजकारणामध्ये आपण यायचं यायचं नाही. अरे. आणि ती भूमिका मी ठरवली होती. परंतु काही घटना अशा घडल्या की सर्व तरुण सहकारी माझ्याजवळ आले. आपल्याला गाव निवडणूक लढायची ही भूमिका त्या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांनी माझ्या पुढे मांडली. परंतु माझी भूमिका ठाम होती. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक किंवा कोणत्याही पार्टीकडून निवडणूक लढवायला तयार नाही. त्यावेळेस माझी भूमिका आहे, जर तुम्ही मला माझ्या बरोबर आले तर आपण गाव बिनविरोध करू अरे वा. आणि बिनविरोध करून आपण ग्रामपंचायत एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या गावामध्ये उभं करू. ही प्रामाणिकपणे मी त्यांना भूमिका मांडली. माझ्या सर्व सहकार्याने सर्व ग्रामस्थांनी, माझ्या सर्व तरुण सहकार्यांनी त्यामध्ये मला खूप मोठं सहकार्य केलं आणि समन्वयक म्हणून माझी भूमिका त्या ठिकाणी मला भूमिका बजावण्याचं काम त्यांनी दिलं. मी ते प्रामाणिकपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन गेलं आणि माझं गाव बिनविरोध केलं. म्हणजे आता तुम्ही आता समाजकारणातून आता राजकारणात आलात, राजकारणाचं जवळपास निवडणुका बघितल्यात. आता पुढलं उद्दिष्ट काय? उद्दिष्ट असं काही नाहीये, परंतु आता आपण बघितलं की प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण ज्यावेळेस काम करतो, म्हणजे आता गाव बिनविरोध झाल्यानंतर आमच्या गावामध्ये माझ्या पत्नीला सरपंच पदाची संधी मिळाली आणि आम्ही गावामध्ये 53 कोटीची कामं विशाल सर करू शकलो. आणि काम करत असताना मला जाणवलं की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याला जर प्रशासकीय जोड लावली, सभागृहामध्ये या भागातले आपण प्रश्न मांडू शकलो तर मोठ्या प्रमाणात आपण या भागामध्ये काम करू शकतो. आणि ते आम्ही आमच्या गावामध्ये चित्र बनवून दाखवलेलं आहे. आम्ही 4 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, सर्व राजकीय नेते मंडळींच्या मदतीने, पुढाऱ्यांच्या मदतीने आम्ही 53 कोटीची कामं गावामध्ये करू शकतो. अच्छा, म्हणजे सभागृहात किंवा प्रशासनाची जोड आहे म्हणून तुम्ही 53 कोटी रुपयाचे काम केलं, सामाजिक कार्यात आलात. पुढं आता राजकारणात येण्याचा तुमचा उद्दिष्ट आहे. आता एकंदरीत ह्या सगळ्या राजकारणाचं वारं लागलेलं तुम्हाला दिसतंय. वारं वगैरे असं काही नाहीये. वारं लागणारं सारखा मी छोटासा कार्यकर्ता आहे. एवढं लवकर माझ्या अंगाला कोणतं वारं लागेल असं नाहीये, कारण मी संघर्षातून उभा राहिलेला तरुण आहे. राजकीय मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय, अनेक वर्ष काम करतोय. जर आपल्याला त्याबरोबर प्रशासकीय जोड असेल तर हे सामाजिक काम आपण मोठ्या प्रमाणात उभं करू शकतो, याची जाणीव मला सामाजिक काम करत असताना झालेली आहे. आणि माझी पत्नी त्यावेळेस सरपंच असताना देखील, माझे सर्व सहकारी माझ्या बरोबर असताना देखील मला ती जाणीव झालेली. तर प्रशासकीय बरोबर असल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं काम उभं राहू शकतं, हे मी या राजकारणामधून शिकलेलो. आणि हे काम पाहिल्यानंतर अनेक लोकांचे, जवळच्या गावातील लोकांचे संपर्क माझ्याशी झाले आणि हे काम असं आपण आमच्या गावात देखील आपण उभं करू शकतो. त्यासाठी आपल्याला मोठी निवडणूक एक लढली पाहिजे. त्यामध्ये झेडपी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्याला आपण नाना सामोरे गेलं पाहिजे, असे लोकांचे प्रत्येकाचे भावना माझ्या पुढे लोकांनी मांडल्या आणि त्या परीने आम्ही आता प्रयत्न करू. म्हणजे आता तुम्हाला जिल्हा परिषदची निवडणूक लढायची? हा, जिल्हा परिषदची निवडणूक लढायची यावरती आम्ही ठाम आहे. कारण माझ्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते, आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळी, या ठिकाणी आपण बूथ प्रमुख असतील, त्यांच्या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर एवढं मोठं सामाजिक काम करत असताना जर आपल्याला प्रशासकीय जोड मिळली तर आपण हे प्रश्न सोडू शकतो. तुम्हाला निवडणूक लढायची हे मात्र खरं आहे, परंतु पक्ष कुठल्या पक्षात काम करतो? पक्ष वगैरे मी आतापर्यंत फक्त सामाजिक काम केलेलं आहे. पक्ष, कोणत्या पक्षाशी माझी संबंध तसा आतापर्यंत नाहीये, परंतु राजकीय सर्व पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध आहे
आणि पक्ष मोठी करते ती सामान्य जनता करते, बरोबर. या मताचा मी एक कार्यकर्ता आहे. सामान्य जनता मोठी करते, पक्ष मोठा झाल्यानंतर जर सामान्य जनतेने आपला आवाज पक्ष नेतृत्वाकडे पोहोचवल्यानंतर पक्ष नेतृत्वाला बी त्या नावाची दखल घ्यावी लागते. याचं अत्यंत जवळून आपण काही उदाहरण या भागात पाहिलेली. त्यामुळं जर सामान्य जनतेने ठरवलं. माझा आवाज उठवला आणि पक्ष नेतृत्वाकडे कोणताही पक्ष आपल्याला संधी अरे देईल. वा. म्हणजे पक्ष अजून काही ठरलेला नाही, निवडणूक मात्र लढायची आहे आणि आगामी काळातली जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही लढणार आहे, याच्यावर ठाम आहात. माझा पक्ष ही सामान्य जनता आहे. सामान्य जनतेचा आवाज हाच माझा पक्ष आहे आणि सामान्य जनता सांगेल तोच माझा झेंडा आहे आणि सामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठीच फक्त माझे प्रामाणिक प्रयत्न आहे. अरे वा. आता हे कुठले प्रश्न आहेत की जे तुम्ही समोर घेऊन आता निवडणूक लढणार आहात? अनेक प्रश्न आहे. आता मागच्या कालखंडामध्ये ह्या भागातून जो मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे 14 गावचा पाणी प्रश्न. हो. आणि तो 14 गावचा पाणी प्रश्न आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी इथून मागेच्या काळात देखील पाठपुरावा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. परंतु मला हे आंदोलन करत असताना जाणीव झाली की हा प्रश्न स्थानिक लेवलला सुटणारा प्रश्न नाहीये. नाही. त्यासाठी सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि तो विधिमंडळात वगैरे. आवाज उठवण्यासाठी त्या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांपर्यंत हा प्रश्न पोहोचवला पाहिजे. या प्रश्नाची तीव्रता वळसे पाटील साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आमदार खासदारांपर्यंत हे प्रश्नाची तीव्रता जोपर्यंत स्थानिक लेवलचं नेतृत्व पोहोचवत नाही तोपर्यंत ह्या भागातले प्रश्न सुटणार नाही. हे पूर्णपणे म्हणजे जाणीव आहे. आतापर्यंत ज्या लोक इथले नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांनी अजूनपर्यंत ठोस भूमिका घेऊन हे प्रश्न सोडवलेले नाहीत असं म्हणायचं? त्यांनी प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रश्न त्यांनी इथून मागच्या कालखंडामध्ये सोडवण्याचा देखील प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे, सोडवलेले देखील आहे. परंतु 14 गावचा पाणी प्रश्न विशाल सर खूप मोठ्या प्रमाणात आहे गंभीर आहे. आणि खूप गंभीर आहे. त्यामध्ये तीव्रता देखील लोकांची नाराजी देखील आपण दोन्ही निवडणुकांमध्ये पाहिलेली. 14 गावचा पाणी प्रश्न असेल, त्याच्यानंतर महिलांचे आरोग्य विषय असेल, शेती विषय असेल, दुधाचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. हे अनेक प्रश्न आहे. अजून ह्याच्यामधून शिक्षण क्षेत्रामध्ये आपण खूप मोठं काम करू शकतो. त्यासाठी मी आता माझे ह्या भागातले शिक्षक वर्ग आहे त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा चालू आहे. शिक्षकांची चर्चा चालू आहे. अनेक मोठे मोठे शिक्षक आहे त्यांच्याशी मी चर्चा करतोय की शिक्षणावरती आपण काय योगदान देऊ शकतो. खरं तर ही तुमची राजकीय मुलाखत किंवा सामाजिक कार्यात काम करताना आता तुम्ही राजकारणाकडे आलेला आहात, ही राजकीय मुलाखतच म्हणावी लागेल. मला आनंद वाटला की तुम्ही निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. आता समोर उमेदवार कोण असेल, काय असेल, कुठला पक्ष असेल याच्यावर तुम्ही म्हणजे तुम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही निवडणूक लढणार आहात. विशाल सर, पाहायला गेलं तर ह्या भागात अनेक जण इच्छुक आहे. दिग्गज आहेत, अनेक दिग्गज आहेत. इच्छुक असणं त्याच्यात काही वावगं नाही. बरोबर. परंतु माझ्यापेक्षा मनाने मानाने कर्तृत्वाने मोठी असणाऱ्या अनेक मंडळी इच्छुक आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन, मान सन्मानाने त्यांना घेऊन पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. आणि ही भूमिका फक्त आणि फक्त सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. ही भूमिका त्या लोकांपर्यंत प्रामाणिकपणे सांगून त्यांना विश्वासात घेऊन मी पुढे जाण्याची भूमिका घेतलेली आणि येणारी निवडणूक मी ठामपणे जिल्हा परिषदेची लढवणार आहे, ही माझी भूमिका. अच्छा, नक्कीच. खरं तर विकासनाला तुमचं आभार मानेल मी की 20 वर्ष तुम्ही गावापासून दूर होतात, 20 वर्षानंतर गावात आलात, या भागातले प्रश्न समजून घेतलेत आणि आता इच्छा व्यक्त केलेली निवडणूक लढवण्याची. प्रेक्षकांना खरं तर ही मुलाखत घेण्याचा एकच उद्देश आहे की सामान्य कुटुंबातील तरुण सामाजिक कार्यात येतात, पुढे राजकारणात येतात आणि राजकारणात यशस्वी देखील होतात. अशी अनेकांची उदाहरणं आहेत. त्यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून दाखवलेली. हे परिसरातील गावांना एक आशादायी आणि ही गाव एक आदर्श म्हणून गाव समोर आलेलं आहे. खरं तर तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नक्कीच यायला पाहिजे. मी विकास नाना गायकवाड आपलं मनापासून आभार मानतो, आमच्याशी बोललात आणि तुमची भूमिका स्पष्ट केली. धन्यवाद विशाल सर.